नमस्कार, मी शुभम पाठक. इन्फोवेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. धुरंधर नाही, मी सिनेमाविषयी बोलणार नाही, तर आपल्या इतिहासातील खऱ्या-खुऱ्या धुरंधरांविषयी बोलणार आहे. त्यांचं नाव आहे शहाजीराजे भोसले. शहाजीराजे हे अत्यंत शूर आणि चतुर सेनानी होते. त्यांच्या लष्करी कौशल्यामुळे संपूर्ण भारतवर्षामध्ये त्यांचं नाव गाजत होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणेमागे दोन प्रमुख स्रोत होते. एक जिजामाता आणि दुसरे त्यांचे आबासाहेब शहाजीराजे भोसले. शहाजीराजे हे खूप शूर सेनानी होते. त्यांनी त्यांच्या एकट्याच्या जीवावरती मोडकळीला आलेली निजामशाही चालवली होती. त्या काळात मुघलशाही आणि आदिलशाही ऐन बहरात होती आणि त्या दोन शत्रूंना त्यांनी अत्यंत कडवी झुंज दिली होती. त्यांनी अनेक लढाया लढल्या. शहाजीराजे भोसले यांना त्यांच्या शौर्याबद्दल अनेक पदव्या बहाल केल्या होत्या. मनसबदार, राजे, महाराज यांसारख्या अनेक पदव्या त्यांना बहाल केल्या गेल्या होत्या. शहाजीराजांनी अनेक लढाया लढल्या, अनेक लढाया त्यांनी जिंकल्या. परंतु एक लढाई अशी होती जिच्यामुळे त्यांचं संपूर्ण नाव हे भारतवर्षामध्ये गाजलं. ती लढाई होती भातवडीची लढाई. आणि आपण या व्हिडिओमधून भातवडीच्या लढाईबद्दलच जाणून घेणार आहोत. भातवडीची लढाई झाली होती 1624 मध्ये. ही लढाई झाली होती मुघलशाही विरुद्ध अहमदनगरची निजामशाही. त्यावेळेस मुघल बादशाह होता जहागीर. मुघलांकडून या लढाईचं नेतृत्व केलं होतं खान जहान लोधी यांनी, आणि तेच निजामशाहीकडून याचं नेतृत्व केलं होतं मलिक अंबर आणि शहाजीराजे भोसले यांनी. मलिक अंबर तेव्हा सेनानी होते आणि शहाजीराजे हे तरुण आणि तडफदार सरदार होते. ही लढाई उत्तम लष्करी कौशल्याचं एक उदाहरण आहे. ही लढाई निजामशाही जिंकली, त्यामागे काही कारण आहेत. ती कारणं आपण जाणून घेऊयात. निजामशाही हे युद्ध जिंकली त्यामागे पहिलं कारण आहे युद्धभूमीची निवड आणि भूप्रदेशाचा पाहिदा. भातवडी किंवा भातोडी हे गाव सध्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यापासून 15 किलोमीटर अंतरावरती. त्या काळात पाऊस जोरात होता, सगळीकडे चिखल होता आणि हीच वेळ मलिक अंबरने लढाईसाठी निवडली होती. मुघलशाहीकडे मोठ्या प्रमाणात हत्यार होते, त्यानंतर तोफखाना होता, अवजड युद्ध साहित्य होते. या सगळ्या गोष्टी घेऊन मुघलांना जलद गतीने हालचाली करणं अवघड झालं होतं. मात्र तेच निजामशाहीकडे शहाजीराजे भोसले होते. शहाजीराजे भोसले हे घोडदळाचं नेतृत्व करत होते. ते अत्यंत वेगाने शत्रूवर छापे मारत. या वेगवान हालचालींमुळे मुघलांना पळताभुई थोडी झाली होती. दुसरं महत्वाचं कारण आहे पाणी आणि रसद तोडणे. मगाशी आपण म्हणालो की शहाजीराजे भोसले हे अत्यंत जलद गतीने हालचाली करत. त्यांनी त्यांच्या रसद मार्गावर अचानक हल्ले चढवले, छापे टाकले. सर्व तलावांवरती, त्यानंतर पाण्याच्या स्रोतांवरती त्यांनी जलद गतीने नियंत्रण मिळवलं. त्यामुळे मुघल सैनिकांना ही लढाई लढणं अवघड गेलं. तिसरं आणि महत्वपूर्ण कारण म्हणजे गनिमी कावा. मलिक अंबर स्वतः गनिमी काव्याचा फार मोठा पुरस्कर्ता होता. त्याने अनेक लढायांमध्ये गनिमी काव्याचा वापर केला, परंतु यावेळेस त्याला साथ मिळाली शहाजीराजांच्या वेगाची. शहाजीराजांच्या वेगवान हालचालींमुळे हा गनिमी कावा अत्यंत प्रभावीपणे यशस्वी ठरला आणि यामुळेच निजामशाहीची जीत ही निश्चित झाली. मित्रांनो, या लढाईनंतरच शहाजीराजांचं नाव हे संपूर्ण भारतभर एक शूर सेनानी म्हणून गाजू लागलं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा इन्फोवेदला आणि तो बेल आयकॉन नक्की दाबा. बाकी भेटू नवीन विषयासोबत. धन्यवाद.